नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहे 10 नोव्हेंबर या दिवशी झालेल्या महा-टी-ई-टी या परीक्षेमधील हिंदी विषयाची उत्तरसूची. प्रश्न क्रमांक 1 होता, त्यामध्ये वर दिलेले जे वाक्य आहे, विद्यार्थियों की परीक्षा समाप्त होगी, याचं अपूर्ण भूतकाळामध्ये ते वाक्य करायचं होतं. तर त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे, निम्न में से खोदा पहाड़ डैश डैश कहावत पूर्ण करने के लिए कौन सा वाक्यांश उचित है. म्हणजे हे कहावत पूर्ण करायची होती. त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे, कहानी विधा का अध्ययन अध्यापन करने हेतु किस अध्यापन पद्धति का प्रयोग करना उचित है. तर कहानी हे कथाकथन अध्यापन पद्धतीसाठी उपयुक्त होतं. 4 नंबरचा प्रश्न आहे, निम्न संज्ञाओं में से व्यक्तिवाचक संज्ञा कौन सी है. तर राकेश ही व्यक्तिवाचक संज्ञा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, सामने वाले व्यक्ति से बातचीत करने हेतु किस पुरुष प्रकार के सर्वनामों का प्रयोग होता है. तर समोरच्या व्यक्तीला बोलण्यासाठी आपण मध्यम पुरुष वापरतो. त्याचा प्रश्न आहे, गुलदस्ते में गुलाब के 5 फूल है, इस वाक्य में प्रयुक्त 5 इस विशेषण का भेद कौन सा है. तर 5 हे संख्यावाचक विशेषण आहे. 7 नंबरचा प्रश्न आहे, देखना क्रिया का द्वितीय प्रेरणार्थक रूप क्या होता है. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, दिखवाना. नंतरचा प्रश्न आहे बघा, मैंने पलटते हुए लिफ्ट की तरफ देखा, इस वाक्य में प्रयुक्त अव्यय का भेद क्या है. तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1, क्रियाविशेषण. 9 नंबर प्रश्न आहे, निम्न शब्दों में से वर्तनी की दृष्टि से शुद्ध शब्द कौन सा है. तर याचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. 10 नंबर प्रश्न आहे, तीर शब्द का सही भिन्नार्थक शब्दों की जोडी कौन सी है. तीर या शब्दाचे 2 भिन्न अर्थ येतात, तो उत्तर आपल्याला शोधायचं आहे. तर पर्याय क्रमांक 1, बाण आणि किनारा. 11 नंबरचा प्रश्न आहे, निम्न शब्दों में से क्रदंत शब्द कौन सा है. याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, लढाई. 12 नंबरचा प्रश्न आहे बघा, निम्न शब्दों में से तद्धित शब्द किसे कहेंगे. तर याचं उत्तर येणार आहे क्रमांक 1, झगड़ालू. 13 नंबरचा प्रश्न आहे, त थ द ध न ये व्यंजन उच्चारण स्थान की दृष्टि से किस वर्ग में आते हैं. वरचे जे व्यंजन दिलेले आहेत ते उच्चाराच्या नुसार कुठल्या वर्गामध्ये येतात विचारायचं आहे. तर त थ द ध न हे दंत्यमध्ये येतात. 14 नंबरचा प्रश्न आहे, दिन में उजाला होता है, इस वाक्य का निषेधार्थक वाक्य. तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4, दिन में अंधेरा नहीं होता है. 15 नंबरचा प्रश्न आहे, विनय पत्रिका के रचनाकार कौन है. याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, तुलसीदास. 16 नंबरचा प्रश्न आहे, हास्य व्यंग्य लेखक के रूप में किस रचनाकार का नाम प्रसिद्ध है. तर हरिशंकर परसाई यांना हास्य व्यंग्य लेखक असे म्हणतात. 17 नंबरचा प्रश्न आहे, निम्न शब्दों में से तत्सम शब्द कौन सा है. निम्न शब्दों में से कौन सा शब्द तत्सम है. तर याचं उत्तर क्रमांक येणार आहे 1, धृत. यानंतर पुढे एक कविता दिली आहे, ती कविता वाचून त्याच्यावरचे आपल्याला उत्तर द्यायचे प्रश्नाचे. 18 नंबर, कविता में प्रयुक्त अंबर शब्द का सही अर्थ क्या है. तर अंबरचा अर्थ आकाश असा होतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, अभिषेक इस शब्द का सही वर्ण विच्छेद क्या है. याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 20 नंबरचा प्रश्न आहे, उपर्युक्त कविता में किस समय का वर्णन किया गया है. तर या कवितामध्ये सायंकाळचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी एक उतारा दिला आहे, तो उतारा वाचून आपल्याला त्यावरील प्रश्नांची उत्तरं द्यायची. 21 नंबरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय इस शब्द में लगा हुआ प्रत्यय निम्न में से कौन सा है. तर राष्ट्रीय या शब्दाला ईय हा प्रत्यय लागलेला आहे. 22 नंबरचा प्रश्न आहे, परिच्छेद में प्रयुक्त जिम्मेदारी शब्द का बहुवचन निम्न में से क्या है. तर जिम्मेदारीचं अनेक वचन, बहुवचन ज्याला आपण हिंदीत म्हणतो ते होतं जिम्मेदारिया. 23 नंबरचा प्रश्न आहे, परिच्छेद में प्रयुक्त लाभ शब्द का विलोमार्थक शब्द निम्न में से क्या है. तर आपल्याला लाभ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे.
तर लाभच्या विरुद्ध हानी. 24 नंबरचा प्रश्न आहे, परिच्छेद में प्रयुक्त सरकार शब्द का लिंग क्या है? तर सरकार हा शब्द स्त्रीलिंगी होतो. 25 नंबरचा प्रश्न आहे, निम्न कवियों में से मध्यमकालीन कवी का नाम क्या है? तर हे जे कवी दिलेत त्यामध्ये मध्यमकालीन कवी हे कबीर आहेत. 26 नंबर प्रश्न है, राम नाम मणि दीप धरी जीह देहरी द्वार, इस पंक्ति में प्रयुक्त अलंकार का नाम क्या है? तर ह्या वरील वाक्यामध्ये रूपक हा अलंकार होतो. 27 नंबरचा प्रश्न है, निम्न में से प्रतिमाह शब्द का समास प्रकार कौन सा है? तर प्रतिमास हा अव्ययीभाव समास आहे. 28 नंबरचा प्रश्न आहे, निम्न में से दोहा छंद के चरण कितने होते हैं? तर दोहामध्ये 4 चरण असतात. उत्तर 2 नंबर. 29 नंबरचा प्रश्न आहे, निम्न में से चिकित्सालय शब्द का संधी विच्छेद कौन सा है? तर चिकित्सा या शब्दाचे चिकित्सा प्लस आलय असा विच्छेद होतो, म्हणून पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 30 नंबर प्रश्न आहे, निम्न वाक्य हेतु किस विराम चिन्ह का प्रयोग किया जाएगा? म्हणजे खालील त्यांनी एक वाक्य दिले, त्या वाक्यामध्ये कुठलं विराम चिन्हाचा प्रयोग होईल असं त्यांनी विचारले. कितना सुंदर भवन बनवाया गया है, याचं उत्तर येणार आहे विस्मयादी बोधक चिन्ह, पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे आपण आज हिंदी या विषयीची उत्तरसूची पाहिलेली आहे. तेव्हा आपले उत्तर पहा आणि किती मार्क पडतात हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा.